राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे आता स्वतःला सर्वज्ञानी समजू लागले। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे आपण त्या व्यक्तिमत्वासारखे होत नाही हे त्यांनी आधी समजून घ्यायला हवं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं वलय वापरून हा घराघरात पोहोचला, पण त्याचा यानं राजकारणासाठी उपयोग केला। न कधी गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणावर बोलला, न मराठा समाजाच्या आरक्षणावर। उलट मराठा आरक्षणाला संसदेत विरोध केला। या माणसानं मराठा समाजाला सातत्यानं फसवलंय। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर असो किंवा मराठा आरक्षण असो, यानं प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलली आहे। याचं महिलांच्या बाबतीत देखील असंच धोरण दिसतं। लाडकी बहीण योजनेवर गरळ ओकणारा अमोल कोल्हे हा खरा घरभेदी आहे। शिवरायांचा मावळा असल्याचं नाटक करणारा कोल्हे वक्फ बोर्डावर मात्र अश्रू ढाळतो। हिंदू साधू संतांवर टीका करतो। इतकंच नाही तर हिंदू धर्माची तुलना इतर गोष्टींशी करून धर्माचा अपमान करतो। महाराजांच्या नावानं राजकारण करत इतक्या खालच्या पातळीवर जाणारा कोल्हे हा खरा धर्मद्रोही आहे। आपल्यातल्या स्वकीय शत्रूचा आधी बंदोबस्त करावा लागतो, हे शिवरायांचं धोरण अमोल कोल्हेच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं।